नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अशाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा आज आपण मस्त हा कोवळा हरभरा जो आता बाजारात भरपूर प्रमाणात कोवळा हरभरा मिळत आहे. तर त्याचे जे दाणे असतात चणे, हिरवे चणे, त्याची आपण ही मस्त हिरव्या वाटणातील अशी मस्त भाजी बनवलेली आहे. खूप छान लागते. अगदी कवळे कवळे चणे होते हे. तर खूप छान लागतात. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती प्रेस करा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघून मगच लाईक करा आणि कमेंट करा. तर आता आपण बघणारच आहोत ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे. तर बघा मी हे हिरवे हे जे चणे घेतले हरभरे, ह्याच्यामध्ये थोडेसे पिवळसर झालेले पण होते, पण ते कवळेच आहेत. फक्त थोडंसं ठेवल्यामुळे तर थोडेसे पिवळे पडलेले आहेत. तर बघा एकदम असे कवळेच दाणे घेतलेले आहेत. हे असे सोलून सगळे मी दाणे घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी. आणि एका कढईमध्ये आपल्याला हे कोरडेच असे भाजून घ्यायचे आहेत. तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. असे कोरडेच आपण ह्याला थोडेसे डाग पडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. तर बघा असे छान आपण असे भाजून घेतलेले आहेत चणे. हे बघा ह्याप्रमाणे असे. आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया. आणि आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. तर त्या मसाल्यासाठी मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. आणि आता मी छोटासा असा मीडियम साईजचा मी कांदा असा पातळ काप करून घेतलेला होता. तो ह्याच्यामध्ये आता तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपल्याला एक वाटण बनवायचं आहे ना, तर या वाटण्यासाठीच आपण हे तयारी करतो आहे. तर आधी कांदा आपण मस्त भाजून घेऊया. कांदा भाजल्यानंतर हे बघा मस्त कांदा हा भाजत आहे. आता कांदा भाजल्यानंतर आपल्याला मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1च चमचा सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर हे बघा मी असं किसून घेतलेलं आहे, जाड अशा किसणीने. म्हणजे जवळजवळ 1 चमचाच मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे सुकं खोबरं पण या कांद्याबरोबरच छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही परतलं की मी हे पूर्ण एक लसणीचा गड्डा घेतलेला छोट्या मीडियमचा. पूर्ण लसूण टाकलेला आहे तो. आणि 1 इंचीचं छोटंसं अद्रकचा तुकडा. आणि जवळजवळ ह्या 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण आपण लाल तिखटामध्ये न करता हिरव्या मिरच्यांचंच तिखटात, म्हणजे हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा आहे त्याच्यातच ही भाजी करणार आहे. तर बघा सगळं आपण काढून घेणार आहोत. आता हे थंड झालं की आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकून आता ह्याची मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहे. तर बघा मस्त मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून. तर बघा हे अशी आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आम्ही 2 चमचे तेल घेतलं. ते गरम झालं, मग लगेच त्याच्यात राईची फोडणी दिलेली आहे मी. राई तडतडल्यावर लगेच मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं ना, ते वाटण ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. तर मस्त बघा हिरवा रंग आलेला आहे आपल्या या वाटणाला आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे. तर आता जे चणे आपण भाजून घेतलेले ना, म्हणजे कोरडे, ते आता ह्याच्या वाटणामध्ये आपण टाकून ते पण ह्याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. तर वाटण बघा खूप छान झालेलं आहे. आता हे चणे पण आपण टाकून या वाटणामध्ये आता मिक्स करणार आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कोणी कोणी लाल मसाल्यात करतं, तर मी हे हिरव्या मसाल्यातली केलेली आहे. खूप मस्त लागते. अगदी कोवळे दाणे असतात ना, त्याच्यामुळे खायला खूप छान लागतात. तर बघा मस्त आपण परतवून घेतलेलं आहे. मी किंचितच हळद टाकणार आहे, चिमूटभर. कारण ह्याचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी आपण हळदीचा वापर एकदम कमी केलेला आहे. तर आता झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण वाफवून घेऊया. आता बघा मस्त वाफलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे. कलर पण छान आलेला आहे हिरवा बघा मस्त. तर तुम्ही अशी कोरडी पण खाऊ शकता बरं, मस्त लागते ही अशी कोरडीच. आणि जर तुम्हाला कोरडी नसेल खायची तर पातळ बनवून खाऊ शकता. तर मी आता थोडंसं जे मिक्सरला वाटण लागलेलं त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून हे मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. गरम पाणीच वापरलेलं आहे बघा मी भाजीमध्ये. आता बघा ही भाजी मस्त आपण वाफवून घेतलेली आहे आणि कलर खूप मस्त आलेला आहे बघा. आणि हिरव्या चण्यांची जी कोवळे हरभरे आहेत त्याची ही भाजी मस्त झालेली आहे बघा. आता मी पाणी थोडंसं आटवून घेतलेलं आहे, थोडं घट्टसर केलेलं आहे बघा. आणि आता एका डिशमध्ये सर्व करून ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. किंवा नुसतंच असा चणा मसाला म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते ही हिरव्या हरभऱ्यांच्या दाण्यांची भाजी.
तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.